नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट यूजी 2023 या परीक्षेमध्ये बार्ड ॲटम्स आणि ड्रेस कोड म्हणजे निषिद्ध वस्तू आणि पोशाख संकेत याविषयी पालक आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड एक संभ्रम आहे की कोणत्या वस्तू परीक्षेमध्ये अलाउड आहेत, कोणत्या सोबत न्यायला पाहिजे, तर ड्रेस कशा स्वरूपाचा असतो या संदर्भाचा हा संभ्रम दूर करणारा आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजू सिरसाट आणि आपण पाहत आहेत जीनियस सायन्स यूट्यूब चॅनल। तर या चॅनलवर आपण शैक्षणिक जशा की एक स्पर्धा परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओज आणि वैज्ञानिक व्हिडिओज, तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे व्हिडिओज आपणास या चॅनलवर पाहायला मिळत असतात। तर या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर लागली चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक मात्र पोहोचवायला आपण मुळीच विसरू नका। आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर प्रथमच असाल आणि हा व्हिडिओ आपण प्रथमच पाहत असाल तर लागलीच लाईकचं बटन दाबा आणि शेअर सुद्धा आपल्या मित्रांपर्यंत करायला आपण मुळीच विसरू नका। तर चला आपण पाहूया की नीट 2023 मध्ये कोणकोणत्या गोष्टी अलाउड आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी अलाउड नाहीत या संदर्भामध्ये आपण पाहूया। जसं की इथं सांगितलं तुम्हाला बार्ड ॲटम्स, ज्याला आपण मराठीमध्ये निषिद्ध वस्तू असे म्हणतो। माझ्या बॅकग्राऊंडला आपण तुम्ही प्रत्येक बरेच काही इथे एक छोटीशी इमेज पाहत आहेत आणि या इमेजमध्ये तुम्हाला मी इथं वेगवेगळ्या जे काही अलाउड असणाऱ्या वस्तू, हे अलाउड असणाऱ्या वस्तू आणि अलाउड नसणाऱ्या वस्तू तुम्हाला मी इथं दाखवलेल्या आहेत। तर अलाउड असणाऱ्या कोणत्या कोणत्या आहेत आणि कोणत्या कोणत्या नाहीत आणि अलाउड नसलेल्या कोणत्या आहेत याची एक लिस्टच पुढे तुम्हाला मी सविस्तररित्या इथे देणार आहे। त्यापैकी इथं पाहूया, अलाउड तुमचा जो काही चष्मा असेल अशा स्वरूपाचा तर तो अलाउड आहे। अशा पद्धतीचा हाफ शर्ट तुमचा अलाउड आहे। मुलींसाठी अशा पद्धतीचा हाफ स्कर्ट अलाउड आहे। त्यानंतर एखादं टी शर्ट असेल तर ते अलाउड आहे। तुम्ही म्हणाल मग काळ्याच रंगाचा अलाउड आहे का, तर असं काही नाहीये। तर तुम्ही व्हाईट, ग्रीन, येलो कोणताही टी शर्ट लिहून जाऊ शकता, पण अशा स्वरूपाचा हाफ असला पाहिजे, हाफ बाह्याचा असला पाहिजे। त्यानंतर अशा पद्धतीचे सॅन्डल्स, चप्पल्स तुम्ही वापरू शकता। हिल्स वाले चप्पल मात्र इथं अलाउड नाहीयेत। पण डिटेल्स मध्ये पुढे आणखी सुद्धा एनटीएच्या वेबसाईटवर जे ब्राउचर आहे, ब्राउचरमध्ये ज्या काही माहिती सांगितलेल्या आहेत त्या सविस्तररित्या तुम्हाला मी इथं माहिती वाचून दाखवणारच आहे। पण बिफोर काही माहिती, नॉट अलाउड, एखादं पॉकेट तुमच्या सोबत अलाउड नाहीये। त्यानंतर डोक्याला जे पिना असतील त्या सुद्धा अलाउड नाहीयेत। कानामधील इयरिंग्स वगैरे त्या अलाउड नाहीयेत। घड्याळ अलाउड नाहीये। त्यानंतर अशा पद्धतीचे हेल्थ वॉच वगैरे असते वेगवेगळ्या प्रकारची, ती अलाउड नाहीये। त्यानंतर तुमच्या डोक्यावर तुम्ही बऱ्याच जणांना कॅप घालून फिरायची सवय असते, परीक्षेला कॅप घालून जातात, कार्यक्रमाला कॅप घालून जातात, ती कॅप तिथं अलाउड नाहीये। कॅपचं विदाऊट कॅप राहण्याचं थोडंसं सराव लावा। त्यानंतर इयरिंग्स ज्या काय आहेत, ही अंगठी आहे आणि हे इयरिंग्स तुम्हाला अलाउड नाहीयेत कानामध्ये। चष्मा, ब्लॅक वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे गॉगल्स असतात, ते गॉगल्स अलाउड नाहीयेत। अशा प्रकारचा चष्मा अलाउड आहे, ब्लॅक गॉगल्स अलाउड नाहीयेत। त्यानंतर गळ्यामधील काही ऑर्नामेंट्स ते अलाउड नाहीयेत। लॉंग म्हणजे हाय हिल्स वाली जी चप्पल असतील ती चप्पल सुद्धा इथे अलाउड नाहीये। त्यानंतर बऱ्याच जणांना ते शूज घोट्यापर्यंत किंवा पिंडरीपर्यंत शूज घालायची बऱ्याच जणांना सवय असते, ती फॅशनेबल शूज आहे। तर तिथे आपण फॅशनेबल शूज वगैरे घालायची आवश्यकता नाही, त्या तुम्हाला अलाउड केल्या जाणार नाहीत। कारण का आपण परीक्षेला जातोय, आपण कोणत्या फॅशन शोला जात नाहीत, एवढं लक्षात घ्या। फॅशन शोला जात नाहीत किंवा एखादं कॅटवॉक करण्यासाठी आपण तिथं जात नाहीत, एवढं लक्षात ठेवा। आपण परीक्षेला जात आहोत आणि परीक्षेला जात असताना आपण नॉर्मलच स्वरूपामध्ये जायचंय। त्यानंतर शूज, या पद्धतीचा शूज अलाउड नाहीये। तुम्ही अशा पद्धतीची सॅन्डल चप्पल साधी घालू शकता किंवा ही हाय हिल्स वाली, उंच हिल्स वाली सुद्धा चप्पल तिथे अलाउड नाहीये। हे एका फिगरच्या आधारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ओके, एका पोस्टरच्या आधारे सांगितलेलं आहे। पण यानंतर आता आपण पुढे पाहूया की ऍक्च्युअली एनटीएच्या वेबसाईटमध्ये जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार आपण माहिती घेऊया। तर बार्ड ॲटम्स, ज्याला आपण निषिद्ध वस्तू असे म्हणतो, मग आता हे कोणत्या कोणत्या आहेत तर पहा। जर तुम्हाला मॉक टेस्ट, लक्षात घ्या, मॉक टेस्ट द्यायचे असतील तर 30 मॉक टेस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। किती? 30 नीट मॉक टेस्ट, 30 मॉक टेस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावर तुम्ही क्लिक करा आणि डायरेक्ट जाऊन तुम्ही 30 मॉक टेस्ट डाउनलोड करू शकता।
एक परफेक्टरित्या तयारीसाठी तुम्हाला त्या मॉक टेस्ट मी तिथं ठेवलेल्या आहेत, नीटची चांगल्या प्रकारची तयारी करण्यासाठी. एकदम एक्सपर्ट अशा टीचरनी बनवलेले, त्यामध्ये मी सुद्धा आहे. तर एक चांगल्या प्रकारच्या टीचरनी, एक्सपिरियन्स्ड टीचर्सनी बनवलेल्या टेस्ट तुम्हाला माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. त्या जर तुम्हाला डाउनलोड करायची असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि 30 मॉक टेस्ट म्हणून अशा प्रकारची लिंक ठेवलेली, त्यावर क्लिक करा आणि मस्तपैकी तयारी करा आणि एन्जॉय करा. ओके, तर कॅन्डिडेट्स विल बी, पहा लक्षात या, बार्ड ॲटम्स म्हणजे निषिद्ध वस्तू कोणत्या कोणत्या आहेत इथे पाहून घ्या. तर कॅन्डिडेट्स विल बी सब्जेक्टेड टू एक्सटेन्सिव्ह अँड कंपल्सरी फ्रिस्किंग. फ्रिस्किंग म्हणजे चेकिंग, तपासणी म्हणतो आपण त्याला. वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला तपासणी केली जाते. फ्रिस्किंग बिफोर एंटरिंग द एक्झामिनेशन सेंटर विथ द हेल्प ऑफ हायली सेन्सिटिव्ह मेटल डिटेक्टर. मेटल डिटेक्टरच्या मधूनच तुम्हाला जावं लागेल. तुमच्या शरीरावर जिकडे तिकडे काही मेटल्स वगैरे असतील, समजा दागदागिने असतील, तर तो टुंटू वाजतो. एअरपोर्टला बऱ्याच ठिकाणी एखादा मोठा कार्यक्रम असेल, व्हीआयपी व्यक्ती येत असतील, तर त्या ठिकाणी सभेला जात असताना सुद्धा अशा प्रकारची फ्रिस्किंग केली जाते. द कॅन्डिडेट्स आर अलाउड टू कॅरी द फॉलोइंग ॲटम्स inside the examination center under any circumstances. The candidates are not allowed, लक्षात घ्या, candidates are not allowed to carry the following atoms inside the examination center under any circumstances. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे साहित्य तुम्हाला अलाउड केलं जाणार नाही. आता कोणतं कोणतं? एनी ॲटम लाईक टेक्स्च्युअल मटेरियल. टेक्स्च्युअल म्हणजे जे काही लिखाण केलेलं मटेरियल असेल तर ते प्रिंटेड ऑर रिटन, प्रिंटेड असेल किंवा रिटन असेल ते अलाउड नाहीये. बेड्स ऑफ पेपर्स, पेपरचा कसला तुकडा सुद्धा अलाउड केला जाणार नाही. जॉमेट्री अँड पेन्सिल बॉक्स ही सुद्धा अलाउड केलं जाणार नाही. जॉमेट्री म्हणजे जॉमेट्री पेन्सिल बॉक्स, समजा तुमचे काही तुमचा कंपास बॉक्स असेल आकृत्या काढण्यासाठी, ते सुद्धा अलाउड नाही. प्लास्टिक पाऊच सुद्धा अलाउड नाहीये. कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. पेन अलाउड नाहीये. स्केल, रायटिंग पॅड, त्यानंतर पेन ड्राईव्ह, इरेझर, कॅल्क्युलेटर, मग ते घड्याळामधला असो किंवा नॉर्मल कॅल्क्युलेटर असो, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक, पेन, स्कॅनर एक्सेट्रा, या गोष्टी अलाउड नाहीयेत. मग तुम्ही म्हणाल मग पेनचं कसं? तर पेन तुम्हाला तिथं दिला जातो. ओके, आणि त्या स्वरूपाचा जो पेन असतो तशा स्वरूपाचा मार्केटमध्ये एखादा पेन घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुमची बाय चान्स वेळ प्रसंगी जर पेन जर खराब झाली तर दुसरी पेन तुम्हाला तिथे दिली जाते काही सेकंदाच्या आत. ओके, त्यानंतर दुसरा, एनी कम्युनिकेशन डिव्हायसेस लाईक मोबाईल फोन्स अलाउड नाहीये. ब्लूटूथ, इयरफोन्स, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड, जे घड्याळ आता तुम्हाला सांगितलेलं हे अलाउड नाहीयेत. हे न्यायचंच नाहीये सोबत, आणि जर सोबत नेलं तर काढून ठेवायला लागतात, आणि काढून ठेवण्यासाठी सेपरेट अशा एखाद्या हॉलची सुविधा नाहीये. ती तुमच्या जबाबदारीवर तुम्ही ती ठेवायची असते. हरवली त्याला जबाबदार तुम्ही, कारण का परीक्षेला कोण कसे येतात काही सांगता येत नाही. हौसे नवसे गवसे, ओके, सगळेच येत असतात. आणि मग तिथं एखादी जर वस्तू जर गवसली त्यांना तर ते घेऊन पण जातात. मग त्यासाठी घेऊन जायचंच नाही. ओके, त्यानंतर एनी कम्युनिकेशन डिव्हाइस लाईक मोबाईल सांगितलेलं तुम्हाला. त्यानंतर पुढचा, अदर ॲटम्स लाईक वॉलेट, पॉकेट वगैरे, जे वॉलेट म्हणतो आपण खिशामध्ये ठेवण्याचं. त्यानंतर गॉगल्स अलाउड नाहीये. हँडबॅग्स, बेल्ट, कॅप असल्या कोणत्याच गोष्टी अलाउड नाहीयेत. एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे काय सांगितलं तुम्हाला, तर पुढे पहा, दिस वन, एनी वॉच, रिस्ट वॉच, ब्रासलेट, कॅमेरा हे सुद्धा अलाउड नाहीये. कोणती? मग तुम्हाला वेळ, तुम्ही म्हणाल मग वेळ कशी पाहायची? तर हॉलमध्ये घड्याळाची सोय केलेली असते आणि वेळोवेळी बेल सुद्धा वाजवली जाते. घड्याळाची सोय केलेली असते, घड्याळ भिंतीवर लावलेलं असतं, सगळ्यांनाच दिसेल अशा स्वरूपाचं लावलेलं असतं. टेन्शन कसलंच घ्यायचं नाही, परीक्षेचा एन्जॉय करायचा असतो. परीक्षा एन्जॉय करायची, आनंद घ्यायचा परीक्षेचा. अहो, तुम्हाला आयुष्यामध्ये अशा असंख्य परीक्षा द्यायच्यात,
असंख्य परीक्षा द्यायच्या. जो शाळेतच जात नाही त्याला सुद्धा परीक्षा द्यावी लागते. तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याला जर लग्न करायचं असेल त्या मुलीला, तर त्या मुलीला पाहायला येतात आणि मग तिथं चहाचं जे काय असेल ते तबक वगैरे घेऊन जावं लागतं. ती सुद्धा परीक्षाच आहे. तिथं सुद्धा प्रश्न विचारतात, तिथं सुद्धा पाहतात. तिथं दिसण्याची परीक्षा असते, बोलण्याची परीक्षा असते, वर्तनाची परीक्षा असते. म्हणजे परीक्षा आहेच ना. मग आयुष्यभर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळं नीटच्या परीक्षेला कसल्याच प्रकारचं घाबरायचं नाही. एन्जॉय करायची परीक्षा, एन्जॉय करायची, मजा घ्यायची, आनंद लुटायचा परीक्षेचा. बरोबर आहे ना? ओके, चला आता पुढे पाहूया. एनी ऑर्नामेंट्स दॅट इज द मेटालिक ऍटम्स. एनी ऑर्नामेंट्स, कोणतेही धातूचे दागिने असतील तर ते तुम्हाला अलाउड केले जाणार नाही. तुम्ही म्हणाल मग माझे सोन्याचं ब्रासलेट आहे, माझी सोन्याची चेन आहे, आता मी कशी करू? त्या चेन शिवाय मला जमतच नाही, त्या ब्रासलेट शिवाय मला जमतच नाही. माझ्या हातातलं ब्रासलेट आहे ते जर काढून ठेवलं तर माझा मूडच डिस्टर्ब होतो. मला ते यशस्वी आहे, मला सक्सेस देणारा आहे, मी त्या दागिन्यावर मी खूप प्रेम करते. नो, आतापासून सवय लावा. ओके, त्या गोष्टी अलाउड नाहीयेत. आता दुसरा पॉइंट, आता पुढचं आणखी काही आहे. तर बार्ड आयटम्स म्हणजे एनी फूड आयटम्स ओपनड ऑर पॅक्ड. एनी फूड आयटम्स, कोणत्याही प्रकारचे ते खाद्यपदार्थ असतील तर ते मध्ये अलाउड नाहीयेत. वॉटर बॉटल सुद्धा अलाउड नाहीये. पाण्याची बॉटल तिथे मिळते, पाणी तिथं मिळतं, पाणी तुम्हाला दिलं जातं. ओके, त्यामुळं पाण्याची बॉटल बाहेरून घेऊन जायची आवश्यकता नाही. एनी अदर आयटम्स विच कुड बी युज्ड फॉर अनफेअर मीन्स, अनफेअर जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर अनफेअर असेल तर निषिद्ध असेल किंवा परीक्षेला बाधा आणणारं असेल तर बाय हायडिंग कम्युनिकेशन डिव्हायसेस लाईक अ मायक्रोचिप, कॅमेरा, ब्लूटूथ डिव्हायसेस, या कोणत्याच गोष्टी अलाउड नाहीयेत. आणि जर त्या तुमच्यासोबत जर सापडल्याच तर तुम्हाला कसल्याच प्रकारची एक्सक्यूज नसते. सरळ परीक्षेच्या बाहेर तुम्हाला हाकालून दिलं जातं. एवढं मात्र लक्षात ठेवा. ओके, आता पुढे पाहूया. नो अरेंजमेंट, हा पॉइंट लक्षात घ्या. 10.1.2 हा महत्वाचा आहे. नो अरेंजमेंट विल बी मेड ऍट द सेंटर्स फॉर कीपिंग एनी आर्टिकल्स, ऍटम्स बिलॉंगिंग टू दी कॅन्डिडेट्स. आणखी एकदा लक्षात घ्या. No arrangement will be made at the centers for keeping any articles, atoms belonging to the candidates. कॅन्डिडेटने कोणतेही आणलेले पदार्थ तिथं ठेवण्यासाठी, सांभाळण्यासाठी तिथं सोय केलेली नसती. एखादी जर म्हटली महिला मला परीक्षेला जायचंय पण माझं छोटं मूल आहे, आता मी त्याला काय करू? मग त्याला सांभाळण्यासाठी कुणी मध्ये महिला आहेत का? एखादी एक्सपिरियन्सड असते, तिला परीक्षा द्यायची खूप इच्छा असते, तिचा फॉर्म भरलेला असतो, तिचं लग्न झालेलं असतं, मूल असतं, तरीही रडणारं मूल सुद्धा सांभाळण्यासाठी तिथं कोणी नसतात. तुमच्या लेकराची सोय तुम्हाला तिथंच करावी लागते. असं कोणी येत नाही, पण जस्ट एक सांगितलं तुम्हाला, या स्टेप पर्यंत सुद्धा सांगितलं तुम्हाला मी. ओके, त्यानंतर आता पुढे पाहूया आपण 10.3 चा काय आहे. द कॅन्डिडेट्स वेअरिंग दी आर्टिकल्स ऑर ऑब्जेक्ट्स ऑफ फेथ, जसं की कस्टमरी, कल्चरल आणि रिलिजियस ड्रेस असतो, किंवा एखाद्याचा एक धार्मिक ड्रेस असतो. समजा सिख असेल तर पगडी त्याला धारण करून जायची आहे, पगडी. ओके, किंवा मुस्लिम मुली असतील, महिला असतील तर त्यांना जे काही जे म्हणतो आपण त्याला बुरखा, हे की नाही, बुरखा वगैरे अलाउड नाहीये. जर तुम्हाला घालून जायचंच असेल तर बिफोर 2 आवर तुम्हाला सूचना द्यावी लागते. 2 तासाने अगोदर तिथं जावं लागतं की मी अशा प्रकारचा ड्रेस तिथं घालून जाणार आहे. तुम्हाला महिला येतील, त्या महिला पूर्णतः चेक करतील आणि नंतर बुरख्या सीट मध्ये पाठवतील. किंवा एखाद्याला पगडी परिधान करायची आहे, 2 तासांना अगोदर सांगावं लागेल. तिथं पूर्ण पगडीची चेकिंग केली जाईल, पूर्ण परफेक्टरित्या चेकिंग केली जाईल आणि नंतर पगडी सेट मध्ये सोडलं जाईल. कोणताही धार्मिक ड्रेस असो. पण आवश्यकता काय आहे? आपण परीक्षेला जातोय, आपण तिथं धर्म वगैरे दाखवायला जात नाहीयेत, मी कोणत्या धर्माचा आहे वगैरे. आपण परीक्षेला जात आहोत. त्यामुळे परीक्षेला जात असताना परीक्षेचाच गणवेश अंगावर असला पाहिजे, परीक्षेचाच पोशाख अंगावर असला पाहिजे. परीक्षेच्याच पोशाखामध्ये आपण परीक्षेला जायचं आहे. ओके, आता पाहूया आपण. द कॅन्डिडेट वेअरिंग दी आर्टिकल्स ऑर ऑब्जेक्ट्स ऑफ फेथ, सांगितलं तुम्हाला, शुड रिपोर्ट ऍट एक्झामिनेशन सेंटर ऍट लिस्ट 2 आवर्स. ठीक आहे.
2 आवर्स 2 तासाने अगोदर तुम्हाला सांगायचे. मग 2 तास तुमचे जर तिथं तर तुम्हाला वाया घालवण्याऐवजी ते काय गरज आहे, जाऊच नका ना त्या ड्रेसमध्ये जे काय असेल ते. बिफोर द लास्ट रिपोर्टिंग टाइम सो दॅट देअर इज एनफ टाइम फॉर प्रॉपर फ्रेस्किंग without any inconvenience to the candidate while maintaining the sanctity of the examination. Okay, and then if upon screening it is discovered that any candidate is actually carrying a suspected device within such item of faith, त्या रिलिजियस ड्रेसच्या नावाखाली जर सस्पेक्टेड एखादी वस्तू जर घेऊन जात असेल तर त्याला तिथे अलाउड केलं जात नाही. ओके, त्यानंतर ही सी मे बी आस्क्ड टू टेक इट इन टू द एक्झामिनेशन हॉल. ओके, लक्षात घ्या, त्याला परीक्षेमधून मध्ये आस्क्ड, बघा लक्षात घ्या, शी मे बी आस्क्ड नॉट टू टेक इट इन टू द एक्झामिनेशन हॉल. त्याला ते अलाउड केलं जाणार नाही, त्याला बाहेर काढलं जाईल. तू जर वाद घालत असेल तर त्याला बाहेर काढलं जातं. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही, मस्त मजा करायची, अभ्यास करायचा, व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करायचं. राहिलेले जे काही दिवस आहेत त्या दिवसापुरता परफेक्टरित्या अभ्यास करायचा आणि परीक्षेला व्यवस्थितरित्या तयारीनं जायचं आहे. कसल्याच प्रकारचे घाबरायचं नाही. ओके, आता पुढे पाहूया आपण की ड्रेस कोड. आता कोणता ड्रेस कोड आहे ज्याला आपण पोशाख संकेत असे म्हणतो किंवा गणवेश म्हणतो, परीक्षेचा गणवेश. ओके, परीक्षेच्या गणवेशामध्ये जायचंय तुम्हाला, परीक्षेसाठी जायचंय तुम्हाला, फॅशन शो साठी जायचं नाही. एवढं लक्षात घ्या. असं मिस पाहिजे लिपस्टिक लावणं आहे, गॉगल घालणं, असा उंच टायचं चप्पल आहे, स्टाईल मध्ये असं जायचं नाहीये. परीक्षेला जायचंय आपण फॅशन शोला जात नाहीत, एवढं लक्षात घ्या. मग नीट ड्रेस कोड काय काय आहे तर पहा, इथं तुम्हाला दिलेले. याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की हे अलाउड आहेत, एवढे आयटम्स अलाउड आहेत. सोबत हे इकडचे एवढे आयटम्स अलाउड आहेत आणि हे इकडचे सर्व एवढे आयटम्स अलाउड नाहीत. म्हणजे असं सांगूया आपण की याच्या बाजूचे इकडचे हे नॉट अलाउड आहेत आणि या साईडचे हे सर्व अलाउड आहेत. मग हे कोणते आहेत बघा, तेवढे टाळा आणि इकडचे जे कोणते आहेत ते वेअर करून जाऊ शकता. तरीही एनटीएने काय सांगितले त्यानुसार आपण इथे पाहूया. आता काय काय आहे ड्रेस कोड मध्ये, पोशाख संकेत मध्ये पहा. द कॅन्डिडेट आर इन्स्ट्रक्टेड टू फॉलो द फॉलोइंग ड्रेस कोड वाईल अपिअरिंग फॉर नीट 2023. आणि मग लाईट क्लोथ्स अँड लॉंग स्लीव्स आर नॉट परमिटेड. However, in case the candidates come in cultural customary dress at the examination center, they should report at least an hour before the last reporting time, 12:30. 1 तास बिफोर, तसं तर 2 तास अगोदर सांगितलेल्या अगोदरच. So that there is enough time for proper fresking without any inconvenience to the candidate while maintaining the sanctity of the एक्झामिनेशन. हे अगोदर पॉइंट सांगितलेला आहे. ओके, आता इथंच कन्फ्युजन आहे, तिथं 2 आवर म्हटलेलं आहे आणि इथं मात्र ॲन आवर म्हणजे 1 आवर म्हटलेलं, ॲन आवर. ओके, पण 2 तासाने तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल तिथं आहे. त्यानंतर पुढं स्लीपर्स, सँडल्स विथ लो हिल्स, स्लीपर किंवा सँडल्स विथ लो हिल्स आर परमिटेड. शूज आर नॉट परमिटेड, शूज परमिटेड नाहीयेत. मग in case of any deviation required due to unavoidable medical circumstances, specific approval of NTA must be taken before the admit cards are issued. आता 10.22 it is desired that काय सांगितलं तुम्हाला, candidates follow instructions issued by NTA by the NTA strictly. This will be help NTA in their conduct of the examination. ज्या काही रूल्स रेग्युलेशन दिलेले त्या तुम्हाला पाळाव्या लागतील. ओके, तर अशा स्वरूपामध्ये या काही गोष्टी तुम्हाला ड्रेस कोडच्या बाबतीत आणि कोणत्या अलाउड आहेत आणि कोणत्या अलाउड नाहीत या सर्व बाबी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर निश्चितच चॅट बॉक्समध्ये कॉमेंट करून आपण आपली अडचण सांगू शकता. त्याचं उत्तर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये दिलं जाईल.
ओके. आणि या नीट एक्झामिनेशनला जाण्यासाठी परफेक्टरित्या तयारी करण्यासाठी आपण काही 30 नीट मॉक टेस्ट तयार केलेल्या आहेत आणि एक्सपर्ट लोकांकडून तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी सुद्धा सामील आहे. ओके. तर आम्ही परफेक्टरित्या 30 मॉक टेस्ट तयार केलेल्या आहेत. त्या मॉक टेस्ट आपल्या ऍपवर आहेत. जीनियस सायन्स लातूर पॅटर्न या ऍपवर आहेत. ते ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी 30 नीट मॉक टेस्ट अशा पद्धतीचा एक कोर्स आहे. त्या कोर्सवर क्लिक करा आणि पूर्णतः तिथं जॉईन करून त्या कोर्समधून तुम्ही उत्तरासहित परफेक्ट उत्तर पूर्ण प्रश्नपत्रिका आणि पूर्ण प्रश्नांची उत्तर विथ सोल्युशन आहेत. त्या तुम्ही मॉक टेस्ट डाउनलोड करा आणि डाउनलोड करून त्यांची राहिलेल्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करा. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी जीनियस सायन्स युट्यूब चॅनल तर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर केलं नसेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत लिंक पोहोचवायला मात्र आपण मुळीच विसरू नका मित्रांनो. थांबूयात आजच्या व्हिडिओसाठी. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो. बाय बाय. थँक्यू.